श्रीराम नमस्कार. आज 23 फेब्रुवारी 2025 भगवद्गीता व मनुष्यजीवन भाग 37. कर्मसन्यास योग हा भगवद्गीतेतला अध्याय आपण पाहत आहोत. मागचे 2 भाग जे यूट्यूबवर प्रसारित केले होते त्याच्यात 1-2 जणांचे असे प्रश्न आले की आम्ही भगवद्गीता वाचली, पण तुम्ही जो एक्सप्लेन आत्ता मनाच्या बाबतीत करताय तो भगवद्गीतेमध्ये नाही आहे किंवा सांगितलेलं नाही आहे. त्या बाबतीत भगवद्गीता ही ज्या 2 ओळी आपण भगवद्गीतेमध्ये अभ्यास वृत्तीने जे अध्ययन करतात त्याच्यात 2 ओळी दिलेल्या असतात आणि त्याचा थोडक्यामध्ये त्या ओळींचा अर्थ काय अशा पद्धतीने त्याचं विवरण केलेलं असतं. पण मुळामध्ये एखादी गोष्ट जेव्हा सांगितली जाते तर त्या सांगण्यापाठीमागं आपण सर्वसामान्य आहोत, तर एका ओळीमध्ये प्रत्येकाला समज येते असं नाही किंवा पटकन समजत नाही. की जसं संन्यास या शब्दावरती जसं ते गोरे म्हणून आहेत त्यांनी पाठवलं की खूप दिवस झालं 2-4 भाग संन्यासच चालू आहे, जरा पुढं घ्या. तर तसं होत नाही. एखादा शब्द हा आपल्याला सर्वसामान्य जीवन जगताना कशा पद्धतीने आपल्या जीवनाशी निगडीत आहे हे कळणं गरजेचं आहे. आणि कर्मसन्यास योग हा भगवद्गीतेमधला कर्मसन्यास नंतर ज्ञान विज्ञान योगातनं आपण आलेलो आहोत की काय सोडायचं आहे. आणि हे सोडताना आपल्या मनुष्याची जी विचारधारा आहे ही आपण कशा पद्धतीने करतो आणि त्याला आपण स्वयंघोषित संन्यास म्हणतो हे, आणि भगवंताला जे अपेक्षित आहे तो संन्यास, ह्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. म्हणून हा संन्यास योग सांगताना जेवढा मनाशी असलेले जे धागे आहेत हे कळणं गरजेचं आहे. कारण ते जर कळाले नाही तर भगवद्गीता म्हणजे समजायला किंवा पुढं जसजशी आपण सरकत जाऊ तशी कळणार नाही. इथं मागच्या भागामध्ये आपण मनामध्ये उत्पन्न झालेली गोष्ट कर्माद्वारे पूर्णत्वाला नेऊन त्यातनं मोकळं होणं म्हणजे संन्यास हा एक भाग आपण पाहिलेला होता. भगवंताने जेव्हा अर्जुनाला विचारलं की पार्था तुला युद्ध कर हे मी आधीच सांगितलं. काय असतं, जेव्हा आपण भगवद्गीता किंवा निरूपण करतो किंवा बोलत असतो तेव्हा काही श्लोक किंवा काही अर्थ हे मागं पुढं होत राहतात. म्हणजे कर्मसन्यास योग बघताना अगदी अर्जुन विषाद योग सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतो. कारण जी साखळी आहे ही साखळी जुळणं किंवा त्या साखळीला गुंफून चालणं हे खूप गरजेचं असतं. तसं भगवंतानी अर्जुनाला जेव्हा हा उपदेश करताना हे जे ज्ञान प्रदान केलेलं आहे तेव्हा एक सर्वप्रथम गोष्ट अशी नजरेसमोर आणणं गरजेचं आहे की एक अतिशय हुशार, ज्याला सर्व बुद्धिमत्तांचं कसोटी ज्यांनी पार केलेली आहे असं व्यक्तिमत्व अज्ञानाच्या भूमिकेमध्ये या भगवंतासमोर समाजासाठी ज्ञान घ्यायला उभं आहे. याचा अर्थ असा की आपण जेव्हा एखाद्या सर्वसामान्य जीवनामध्ये सेवा करत असतो किंवा सेवाभावानी काम करत असतो, उदाहरणार्थ एखाद्या मंदिरामध्ये जर आपण सेवेकरी असतो, जसं शेगावच्या गजानन महाराज मंदिरामध्ये जे सेवेकरी आहे त्या सेवेकऱ्यामध्ये कुठेही पाटी किंवा बॅच नसतो की हा माणूस इंजिनियर आहे, डॉक्टर आहे किंवा साधा शेतकरी आहे किंवा अजून काही आहे. सेवेकरी म्हणूनच त्याचा उल्लेख होतो. तसं भगवंतानी भगवद्गीतेचं हे जे व्यासपीठ युद्धभूमी जे निवडलं होतं
आणि या युद्धभूमीवरती अर्जुनाच्या माध्यमातून हे जे योग सर्वसामान्य लोकांसाठी भगवंत स्वतःच्या वाणीतनं प्रदान करत आहे, तेव्हा अर्जुनाची भूमिका सुद्धा कितीही हुशार असली तरी ती एका अज्ञानासारखीच होती. म्हणजे हा पहिला भाग आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण जेव्हा हे निरूपण ऐकतो किंवा त्याच्यावरती बोलत असतो तेव्हा आपल्यासमोर एक बुद्धिवंत आहे. पण हा बुद्धिवंत आता, कारण जर बुद्धिवंताला सर्व प्रश्नांची उत्तरं अगोदर माहिती आहेत तर त्याच्यात मनामध्ये प्रश्न उत्पन्न होऊ शकत नाहीत. पण समाजासाठी मी हे कार्य करत आहे हे जेव्हा आपण मनात आणतो तेव्हा स्वतःचं स्वत्व हे मनुष्याला विसरायला लागतं, ज्या भूमिकेतनं अर्जुन आत्ता या युद्धभूमीवरती आलेला आहे. मनाचे दोन भाग मागच्या भागामध्ये सांगितलं की एक मनात आपण जेव्हा आत्ता सद्य काळात जर बघत असू की ज्यांना बऱ्याच जणांना मानसिक रोग हे जडलेले आहेत, की भगवद्गीतेमध्ये कुठल्या जीवनातल्या प्रश्नाचं उत्तर नाही असं नाही, तर ह्या सर्व सृष्टीमध्ये जो प्रश्न उत्पन्न होतो त्याचं सर्वाचं उत्तर आणि त्याचं बीज या भगवद्गीतेमध्ये पेरलं गेलेलं आहे. आणि मग इथं भगवंतानी मागच्या भागात आपण बघितलं की त्याचे घोड्याची जी मुख आहे, घोड्याची जी तोंड आहे ती मागच्या वेळी मी सांगितलं की षडरिपू 6 घोड्यांची तोंड आहे. आता काही चित्रांमध्ये ती 5 काढली आहेत, त्या एकाने तेही सांगितलं की 5च घोडे आहेत. पंचतत्व, एखाद्या गोष्टींच्या अंमलाखाली येणाऱ्या इतर गोष्टी, ह्या गोष्टी आपण त्या मार्गाने बघणं आणि चित्रकारांनी बघणं. कुठल्याही प्रकारचे फोटो किंवा हे काढून ठेवलेलं नव्हतं की अर्जुनाच्या घोड्याला रथाला इतके घोडे होते. ज्या प्रकारे भगवद्गीतेचं अभ्यास केला गेला आणि ज्या विचारांनी हे मांडलं गेलं, हे विचार महत्त्वाचे असतात. त्यामुळं या घोड्यांची मुख तोंड ही वेगवेगळ्या दिशेने जशी रिपू असतात तशी ही आहेत आणि ज्याला लगाम हा भगवंताच्या हातामध्ये आहे हे आपण मागच्या वेळी पाहिलं. पण इथं भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना, मनुष्याच्या जीवनामध्ये 2 गोष्टी ह्या ठरलेल्या असतात. त्यातलं एक उत्तम विचार आणि एक नकारात्मक विचार, म्हणजे एक आपण ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये की एक पॉझिटिव्ह थिंकिंग आणि एक निगेटिव्ह थिंकिंग. इथं भगवंतानी अर्जुनाला पातंजल योग, कारण जेव्हा मनुष्य मनाशी निगडीत होतो मनातनं संन्यास पाहिजे. आणि भगवंत इथं अर्जुनाला काय सांगतायत की अर्जुन हा तुझा देह आहे, अर्जुनाच्या हातातनं गांडीव गळून पडलेला आहे. म्हणजे ही बाह्य कृती झाली जी शरीराने केली, गळून पडलं. पण ज्यांनी कृती घडवली ते मन आहे. की ह्या जेव्हा माणसाचं मन ढासळतं तेव्हा तो शारीरिक दुर्बल बनतो, हे याच्यामधनं एक निष्कर्ष निघतो. म्हणजे प्रत्येक मनुष्य जीवामध्ये 3 गोष्टी मनाशी निगडीत आहेत की ज्याचा संन्यास प्राप्त करणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून हा आपण भगवद्गीतेमार्फत कर्म संन्यास योग पाहतोय की सर्वसामान्य जीवामध्ये देहबोली, बाह्य देह हा एक भाग झाला, ज्याला अंग म्हटलेला आहे. दुसरं म्हटलेलं आहे की मन, आणि तिसरं म्हटलं आहे ती बुद्धी. या तिन्हीवर जेव्हा परिणाम होतो तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये अस्थिरता उत्पन्न व्हायला सुरुवात होते. आणि ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांना धरून लागून येत असतात. सध्याच्या शास्त्रामध्ये किंवा सध्याच्या अभ्यासवृत्तीमध्ये ह्याचा जर विचार केला तर ह्या गोष्टी 3 अवस्थेमध्ये मोडल्या जातात. एक तर चेतन अवस्था, एक अचेतन अवस्था आणि एक अवचेतन अवस्था, की ज्याचा
मानसशास्त्राच्या द्वारे अभ्यास केला गेला झाला आहे किंवा करता येतो, की आपण आपल्या विचारांना काय क्लिक करतो किंवा काय गती त्याला देतो आणि त्या अनुषंगाने आपलं शरीर हे कार्यान्वित होतं. इथे एक थोडंसं वेगळं उदाहरण सांगतो, म्हणजे समजायला थोडं सोपं जाईल. की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, म्हणजे त्यांचा कोथळा बाहेर काढला आणि नंतर त्यांच्या एका शिलेदारांनी अफजल खानाचं धड आणि शीर हे वेगळं केलं. म्हणजे महाराजांचं किंवा स्वराज्याचं शत्रुत्व हे त्या अफजल खानाबरोबर होतं. मग ही देहानी केलेली कृती होती. आता शिवाजी महाराज आपण डोळ्यासमोर आणू आणि त्यांच्या ह्या 3 गोष्टीतनं वर्गीकरण करू, अंगाच्या द्वारे, मनाच्या द्वारे आणि बुद्धीच्या द्वारे. आणि त्यांनी त्याच्यावरती हल्ला केला, त्यांचा कोथळा बाहेर काढला, त्याचं धड वेगळं केलं. पण हे केल्यानंतर शत्रुत्व त्यांनी मनात ठेवलं नाही. म्हणजे अंगाने केलेली कृती ही करून झालेली आहे आणि ती कृती केल्यानंतर त्यांनी मनाने ते स्वीकारलं की हा सुद्धा देह हा उत्तम आहे, हा देह त्याच्या राज्यासाठी लढलेला आहे आणि त्याला जो एक मोठा, आपण जसं म्हणतो की शूर योद्धा जो न्याय द्यायचा, तो न्याय महाराजांनी तेव्हाच्या आपल्या सैनिकांना सांगितलं किंवा जिजाबाईंनी सांगितलं की ह्याच्यावर उत्तम प्रकारे त्यांच्या पद्धतीने संस्कार करा आणि त्यांचं दफन करा. हा भाग किंवा उदाहरण इथं सांगायचं कारण असं की मनुष्य वैचारिक अवस्थेमध्ये जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा या तिन्हीची सांगड घालत नाही. मग जसं अर्जुनाचं झालं की मनाने तो ताबडतोब ढासळला. मन पहिलं ढासळतं आणि मन ढासळलं माणसाचं की मनुष्याच्या हातून कुठलीही कृती उत्तम होत नाही. हा इतिहास सांगतो की जो मनाने ढासळतो तो शक्यतो उठत नाही. म्हणून माणसाने कधी मनाने, आपण म्हणतो ना की मनाने खचून गेलाय, तर म्हणून मनाने खचता कामा नये. मग आपल्याला काय साध्य करायचं आहे? इथं जेव्हा युद्ध करायची अवस्था होती, जेव्हा युद्ध करायचा निर्णय झालेला होता, तेव्हा अर्जुनाला ही स्थिती माहिती होती की आपल्याला कोणाकोणाशी लढायला लागणार आहे. म्हणजे भगवद्गीतेचा अभ्यास करताना ही गोष्ट किती गमतीशीर वाटते की अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितलं की रथ दोन्ही सैन्यांच्या मधोभागी जाऊन उभा कर आणि त्याच्यानंतर अर्जुनाला सगळं दृश्य समोर दिसतं. सगळे नातेवाईक, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, दुर्योधन, सगळे जनता, त्याची प्रजा, हे सगळं दिसतं आणि तो खचतो. तर एका दृष्टिकोनातनं जर तुम्ही बघितलं तर कसं कितपत पटू शकतं? आपल्याला कोणाच्या विरुद्ध युद्ध करायचं आहे हे जर एका बुद्धिवान माणसाला माहिती होतं, अर्जुनाला माहिती होतं, तर त्याचं हे खचणं, मानसिक खचणं हे योग्य नव्हतं. किंवा त्यांनी जशी भगवद्गीते सांगण्यासाठी काहीतरी प्रसंगानुरूप अवस्था निर्माण होणं गरजेचं होतं, ती अवस्था त्यांनी निर्माण केली. म्हणजे थोडक्यात तो आभास निर्माण केला की मी घाबरलो आहे. कारण अर्जुनाची ही मनाची स्थिती झालीच नसती तर भगवान श्रीकृष्णांना त्या ठिकाणी गीता सांगायचा किंवा समाजाला न्याय किंवा धर्म काय आहे हे सांगायची संधीच मिळाली नसती. कारण त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे की महाभारताचं युद्ध झाल्यानंतर सर्व संपलं. पण मग ही नंतर संधी मिळाली नाही, म्हणून ह्या सर्व गोष्टी थोडक्यात समाजासमोर एका नाटक स्वरूपात आपण जरी म्हणलं ना तरी कदाचित मांडलं असेल, कारण पटणारच नाही. एखाद्या आपण गावाला जायचं तरी आपण गावाची स्थळं माहिती करून घेतो. एखादं कोणाला भेटायला जायचं असेल त्याला आपण त्याची माहिती करून घेतो. किंवा एखाद्याशी लढायला जायचं असेल, अगदी किरकोळ कोणाची भांडणं द्यायचं असेल तरी त्या व्यक्तीचा स्वभाव किंवा कोण आहे याची माहिती करून घेऊ शकतो किंवा घेतो. मग इथं तर असं कसं शक्य होईल की अर्जुनाचा रथ मधोभागी आला आणि हे आता माझे आहेत आणि माझे घरचे आहेत आणि यांना मी कसं मारू?
आणि ह्या मनाचा द्वंद्व त्याच्यामध्ये उत्पन्न होऊन तो भगवंताला सांगतो की माझ्या शरीरामध्ये कंप सुटतो आहे आणि माझ्या हातातनं हे गांडीव गळून पडलेलं आहे. ही कृती भगवंत पाहतो आणि ही कृती जेव्हा भगवंत पाहतो तेव्हा वास्तविक या भगवद्गीतेचा पहिला अंकाचा पडदा उठतो. ही परिस्थिती उत्पन्न झाली आणि आता नाटक सुरू करायचं आहे. मग ह्या नाटकामध्ये जसे डायलॉग असतात, जसे आपल्याला संवाद दिलेले असतात, त्या अनुषंगाने ह्या कृती पुढं जात असतात. त्यामुळे जेव्हा आपण भगवद्गीतेचं निरूपण ऐकतो किंवा त्याच्यावरती विचार करतो तेव्हा दोन्ही गोष्टींनी विचार करणं गरजेचं असतं की अर्जुन हा अतिशय हुशार, सर्व लढाया जिंकलेला, सर्व शस्त्र अस्त्र ज्यांनी मिळवलेली होती, ज्याच्याकडे शंकराचं सुद्धा अस्त्र होतं, ज्याच्याकडे बौद्धिक उत्तमता होती, जो स्थितप्रज्ञ होता, जो मनावरती उत्तम ताबा मिळवलेलं असं व्यक्तिमत्व होतं, असं व्यक्तिमत्व ढासळतं, याचा अर्थ कुठंतरी घोटाळा आहे. मग इथं भगवंतानी जेव्हा अर्जुनाला सांगितलं की मी जे प्रश्न करतोय तू जर त्याच्यावरती प्रतिप्रश्न जर तू केलाच नाहीस तर समाजाला ज्ञान प्रदान होणार नाही. म्हणून उत्तम गुरु आणि उत्तम शिष्य यांची सांगड जीवनामध्ये असणं खूप गरजेचं असतं. कारण समाजाला जेव्हा ज्ञान दिलं जातं तेव्हा गुरूंनी सांगायचं असतं आणि शिष्यांनी अज्ञानाची भूमिका घ्यायची असते, तेव्हा ज्ञान प्रज्वलित होतं. हा सर्वसाधारण नैसर्गिक नियम आहे. आणि मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतात की हे पार्था, की मनाच्या या ज्या 3 अवस्था आहेत, एक शारीरिक अवस्था, एक मानसिक अवस्था आणि एक बुद्धिमत्ता अवस्था, तर ह्या अनुषंगाने तुला युद्ध करायला हवं. तू जे इथं आलेला आहेस हे तुला युद्ध करण्यासाठी आलेलं आहे. त्याच्यामध्ये मनाचा आणि बुद्धीचा काही संबंधच नाही आहे. ती तू स्थिर ठेव. इथं अजून एक उदाहरण देण्यासारखं उत्तम आहे की ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सगळ्यांनी चरित्र वाचलेलं आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना जेव्हा ही शिक्षा झाली अंदमानामध्ये, सगळ्यांना माहिती आहे कोलूला त्यांना बांधून त्यांच्याकडनं ते फिरवलं जायचं बैलाच्या जागी. तेव्हा सावरकरांनी बघा, अर्जुन तिथं सावरकर होते, त्यांनी काय केलं, शरीराला राबवलं. म्हणजे कोलू जो बांधला तो शरीराला, त्यांनी शरीर आपल्याला कष्टप्रय अवस्थेत त्यांनी शरीर जे भोगत होतं ते उत्तम प्रकारे त्यांनी भोगलं. मनाचा कुठलाही संयम ढासळू दिला नाही. त्यांनी मनात घेतलं नाही की ही मला शिक्षा आहे आणि मी खचणार आहे, हे त्यांनी मनात आणूनच दिलं नाही. म्हणून मनाने ते कणखर राहिले. आणि दुसरी गोष्ट की बुद्धीचा अतिशय उत्तम उपयोग त्यांनी केला. तेव्हा कमलासारखं महाकाव्य तिथं उत्पन्न. हे एवढे कष्ट किंवा शारीरिक वेदना होत असताना त्या व्यक्तीला सुचलं. याचा अर्थ असा की मनाचा झालेला किंवा मनाचा केलेला उत्तम संन्यास योग आहे. की शरीर त्रास सहन करत आहे, पण शरीर त्रास सहन करत असताना मनाचा आणि बुद्धीचा संयोग होऊ द्यायचा नाही. मग इथं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की हे अर्जुना, तू शरीराची जी कृती आहे, तू एक योद्धा आहेस, त्यामुळे तुला ह्या गोष्टींचा विचार करण्याचा अधिकार नाही. आणि तुला सर्व इंद्रियांचं महत्त्व, मनाचा ताबा आणि इंद्रियांचा षडरिपूंचा चाललेला खेळ याची सांगड कशी घालायची याचं ज्ञानही मी तुला दिलेलं आहे, पण ते तू अवेरत आहेस. कारण लक्षात घे, ज्या वासनेसाठी तू जरी म्हणलास की मी संन्यास घेईन, तरी तुला बायको आहे, तुला मुलं आहेत, त्यांचा विचार तू करणं गरजेचं आहेस. तू स्वतःचा विचार करून चालत नाही. मनुष्याला सहजासहजी संन्यास प्राप्त होत नाही. संन्यास ज्याला माणसाला वाटतं की मी संन्यासी व्हावं, तो वास्तविक त्या गोष्टींमध्ये जास्त अडकला जातो आणि तो स्वतःला परिस्थितीपासून पळवायचा किंवा पळायचा प्रयत्न करत असतो. मग इथं भगवंत सांगतात की अरे, तुझ्या मनामध्ये उत्पन्न झालेली वासनेचं तू काय करशील.
ती भोगण्यासाठी पत्नी आणि त्यातनं उत्पन्न झालेलं बीज म्हणजे तुझी मुलं यांनी काय पाप केलेलं आहे. मग संयम अवस्था दाखवत तू जर कर्म उत्तम केलंस तर तुला हा संन्यास सहजासहजी प्राप्त होईल आणि तू स्वर्गाची प्राप्ती करशील. मनुष्य संन्यास जीवन जेव्हा जगत असतो, एखादा संन्यासी जेव्हा त्याचं जीवन जगत असतो तेव्हा तुम्ही बघू शकता किंवा आपण पाहू शकतो असे कित्येक संन्यासी आहेत की ज्यांचं आपण प्रस्थ सध्या पाहतो की सर्वसामान्यापेक्षा इतर गोष्टी त्यांना जास्त लागतात. सध्याचे संन्यासी उत्तम प्रकारच्या फॉरेनच्या गाड्यांमधनं फिरतात. झेड सिक्युरिटीची त्यांना सिक्युरिटी लागते. एक लक्षात घ्या की भगवद्गीतेचा जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा सर्वसामान्य जीवन आणि भगवंताचा समाजाला सांगायचा केलेला प्रयत्न ह्याची सांगड घालणं खूप महत्त्वाचं आहे. आपण लगेच हे बाबा इकडनं आले. आता परवा कुंभमेळ्याचं जेव्हा एक फिल्म आली ते बघत होतो की सगळ्यात पॉप्युलर 5 बाबा असे त्यांची नावं दिली होती आणि पहिले आले होते की जगातली सगळ्यात महागडी गाडी ते घेऊन आले होते आणि त्या गाडीतनं ती गाडी बघण्यासाठी आणि त्यांना बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली. इथं संन्यास आला कुठं? सोडलं काय आहे? आपण समाजाने ह्या गोष्टींचा गांभीर्याने जेव्हा विचार केला जात नाही तेव्हा धर्माचं खच्चीकरण व्हायला सुरुवात होते. संन्यासांनी संन्यासी जीवन कसं जगावं ह्याची सूत्र आदि शंकराचार्यांनी दिलेली आहेत. त्या अनुषंगाने किती संन्यासी त्या वाटेवरती चालतात. मग भगवंतानी इथं दिलेलं आहे की संन्यास जीवन जगताना तुला विलासी आयुष्य हे तू जगतोयस, पण त्या विलासी आयुष्य जगताना त्याच्यात जर तू अडकून राहिलास तर तुझी अधोगती आहे. पण क्षणिक सुख तू उपभोगून त्यातनं पुढं गेला. एखादा मागही आपला 1-2दा झालं होतं की ज्या माणसाला वासना परमेश्वरांनी देह तयार करताना सर्व गोष्टी नियोजितच दिलेल्या आहेत, पण त्याच्यात अडकू नये. इंद्रियांना आपण थांबवू शकत नाही. भगवंत अर्जुनाला सांगतायत की इंद्रियांना मनुष्य थांबवू शकत नाही. तू कसा थांबवशील? कान हे ऐकणारच. तू आपण कितीही बंद केले तरी कान हे शोधक मुद्रेने ऐकत राहतात, डोळे पाहत राहतात, नाक श्वास घेत राहतो, जीभ बोलत राहते, चव घेत राहते आणि त्वचा ही सुद्धा जे आपण स्पर्श असतो याचा अभ्यास करतच असतो. पण ह्याच्यावर जर तू संयम आणलास तर ह्या संयमाने तू या सर्व गोष्टींवरती ताबा मिळवू शकतो. म्हणून भगवंतानी इथं या कर्मसन्यास योगमध्ये अर्जुनाला योगसूत्र सांगितलेलं आहे. म्हणजे कर्मसन्यास योगसूत्र, ज्याला आत्ताच्या भाषेमध्ये आपण म्हणतो की मेडिटेशन म्हणतो, किंवा ज्याच्यावरती आपण आता मेंदूचा जो अभ्यास आहे, धनभार आणि ऋणभार, मनाची अवस्था, मन कसं काम करतं, इथं हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न झालेला विचार हा त्याच्या मनामध्ये, अवचेतन मनामध्ये ताबडतोब कार्यान्वित व्हायला सुरुवात होते. थोडासा भगवद्गीतेचाच भाग आहे. भगवद्गीतेचंच गोष्ट आपण आणि तोच कर्मसन्यास योग बघतो आहे. पण भगवंतांनी हा योग त्याच्यात सांगितलेला आहे जो आपल्याला वाटतं की कोणीतरी दुसऱ्यांनी लिहिलेला आहे किंवा आपण फॉरेन लोकांची पुस्तकं आणि ऑडिओ ऐकतो. पण दुर्दैव हे आहे की आपण त्यांच्या मागं जातो, पण भगवंतांनी जे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण होत नाही. मग योग म्हणजे काय? भगवंतांनी नुसतं मनाचा आणि शरीराचा योग कसा करावा हे भगवद्गीतेत सांगितलं. एवढं बनवून किंवा एवढं लिहून ही भगवद्गीता पूर्ण होत नाही.
पण मन कसं कार्यान्वित होतं किंवा मन कसं कार्य करतं हे सुद्धा भगवंतांनी इथं सांगितलेलं आहे. म्हणजे ज्याचा वेगळा अभ्यास केला जातो की कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, या सर्व गोष्टी या भगवंतांनी अर्जुनाला या संन्यास योगामध्ये सांगितलेल्या आहेत. की तू आला पाहिलंच तू सर्व गोष्टी, आणि अर्जुना तुझी अवस्था अशी का झाली? कारण तू सुप्त मना, तुझ्या अवचेतन मनाच्या आहारी गेलास. नीट हा योग इथं नीट समजणं खूप गरजेचं आहे. मनुष्य एखादी गोष्ट जेव्हा पाहतो, ती गोष्ट पाहिल्याबरोबर मनुष्याच्या विचारांमधलं अवचेतन मन त्याचा ताबा घेते आणि त्याच्यावरती त्याच्या अनुषंगाने ती विचार करायला लागतेस, तू करतोस ते योग्य आहे का चूक आहे. आपण जेव्हा एखादी गोष्ट खातो तेव्हा आपण विचार करतो, मी अगोदर हे खाऊ का ते खाऊ, हे मला पचेल का, याने मला त्रास होईल. मी चहा आलेला बघा, आपण चहा सांगतो, आपण इथंही आपण चहा सांगतो, सांगताना कमी साखर किंवा बिनसाखर सांगतो, पण मनुष्याच्या अवचेतन मनामध्ये प्रश्न उत्पन्न करून जातो की येणारा चहा हा कमी साखरेचा असेल का जास्त साखरेचा असेल. हे अवचेतन मनाची भूमिका, तसं प्रत्येक क्षण आपण जगत असतो. आणि जेव्हा तो येतो तेव्हा आपण त्याची चव घेतल्यानंतर ते सांगतं की मी जो विचार करत होतो तसं आलं नाही, किंवा तसं आलं किंवा त्याच्यापेक्षा वेगळं आलं. ही अवचेतन मनाची असलेली अवस्था आहे. ही भगवंत इथं अर्जुनाला सांगतायत. हे जो तू समोर बघतोयस आणि आता जे तू बोलतो आहेस की यांना मी कसं मारू, हे तुझ्या अवचेतन मनामध्ये अगोदरच स्थित आहेत. ज्या भीष्माचार्यांच्या पराक्रमाबद्दल तू बोलत आहेस, ज्या द्रोणाचार्यांच्या गुरुतत्वाबद्दल तू बोलत आहेस, याचा अर्थ असा अर्जुना, ते तुझ्या सुप्त मनामध्ये, मनुष्याचं मन चेतन मन, अवचेतन मन आणि सुप्त मन, या सुप्त मनामध्ये स्थित आहे. एखादी गोष्ट आपल्याला जर मिळाली नाही, लहानपणी आपल्या बऱ्याच गोष्टी असतात, आपण स्वप्न पाहतो, आणि किती भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आहे की अरे प्राथमिक जीवनामध्ये तुला, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये गोष्टीच अशा करून ठेवलेल्या आहेत. तू अवचेतन मनाला जेव्हा तू त्याच्या पाठीशी जातोस आणि अवचेतन मनाच्या वरती तू विचार करत नाहीत, तेव्हा तुझं सुप्त मन काम करायला लागतं, जे स्वप्नवत आयुष्य तुला झोपेत दाखवायला सुरुवात करतं, ज्याला स्वप्न म्हणतात. की मनुष्य एखादी गोष्ट बघत असतो की मी अमुक अमुक गाडीतनं फिरतोय, मी या बाहेर परदेशी गेलोय, मला अमुक एखाद्या नटीबरोबर माझं अफेअर आहे, नटाबरोबर अफेअर आहे, हे मला खावंसं वाटतंय, तिकडचं खावंसं वाटतंय, अनंत गोष्टी असतात. ह्या गोष्टी मनुष्य स्वप्नवत अवस्थेत पूर्ण करतो. पण हे अर्जुना, तुझ्यासारखा बुद्धिमान मनुष्य ह्याच्या पाठीशी जातो, हे दुर्दैवी आहे. कारण ज्या माणसाला अतिस्वप्न पडतात किंवा जो मनुष्य स्वप्नाळू असतो, तो कुठंतरी कार्यक्षम अवस्थेमध्ये कमी पडत असतो. त्याचं कारण असं की एखाद्या गोष्टींचे किती विचार करायचे, ही अवस्था मनुष्याला विचार करण्याची दिलेली असते. तो धनभारित पॉझिटिव्ह विचार हा मनुष्य करत नाही, त्याच्याबरोबरच चुकीचा विचार आपण करत असतो. कोरोनाची लस घेतली, आपण का घेतो? तर प्रोटेक्शन म्हणून घेत नाही, मला होऊ नये म्हणून घेतो. की मी ती घेतली आहे असं आपल्या मनात येतं की मी आता ही लस घेतलेली आहे, आता मला होणार नाही. ते डॉक्टरही सांगू शकत नाही होणार का नाही होणार. पण झाला तर तुझं देहाची इम्युन सिस्टीम त्याला लढायला त्याच्यासाठी तयार असते. पण मनुष्य तिथं विचार करताना विचार करतो, मला दिलेला डोस पुरेसा असेल का नसेल, तो चांगल्या कंपनीचा घेतला आहे, दुसरे म्हणतात दुसऱ्या कंपनीचा आहे, तर हा मी घेतलेला बरोबर आहे की नाही, ह्याच्यामध्ये मनुष्याचा दुबळेपणा तयार होतो, जो रणांगणावरती
अर्जुनाचा झालेला आहे. दुबळा झाला तो. त्यांनी दुबळेपणा प्रदर्शित केलेला आहे की मला हे मी नातेवाईकांशी लढू शकत नाही. आणि भगवंतांनी हे सर्वसामान्य जीवनामधला युद्ध दाखवलेलं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये घरामध्ये भांडणं होतात, हे ते कुरुक्षेत्रच आहे आणि आपण त्यातले अर्जुन आहोत. एखादा कठीण निर्णय घेताना आपल्यासमोर वडीलधारी व्यक्तीसुद्धा असू शकते, अधिकारी व्यक्ती असू शकते, गुरुतुल्य व्यक्ती असू शकते, पण त्यांच्या विरुद्ध आपण जर ते चुकीचं वागत असतील तर निर्णय घेताना तुमचं मन डगमगलं नाही पाहिजे, हे भगवद्गीता सांगते. इथं समोर फक्त भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य असा विचार करून चालत नाही. आपल्या घरामध्ये हे महाभारत घडतंय याचा आपण विचार करायला पाहिजे की ह्या अनुषंगांनीच हा संन्यास योग आहे की मी कशात अडकायचं आहे. मुलांनी माझ्या पद्धतीनेच केलं पाहिजे, माझा मुलगा किंवा मुलींनी मी सांगतोय तसंच वागलं पाहिजे. याचा अर्थ तुमच्या सुप्त मनामध्ये कुठंतरी तुमच्या जीवनाच्या बाबतीत घडलेल्या ज्या गोष्टी असतात त्याची पुनरावृत्ती होऊ नये किंवा मला जे उपभोगायला मिळालं नाही ते माझ्या मुलामुलीला सुद्धा उपभोगायला मिळू नये, इथपर्यंत आपल्या मनाची वृत्ती असते आणि त्याला शक्ती देणारं काम किंवा ताकद देणारं काम फक्त आत्मा करत असतो. या आत्म्याची बाकी काही भूमिकाच नसते. भगवंतांनी सांगितलं, अर्जुना बघ किती गंमत आहे ह्याच्यात. मनाविरुद्ध घटना घडली, पण जे आपण अस्तित्वातच नाही त्याला क्लेश होतो, ज्याला आपण आत्मक्लेश म्हणतो. ज्याचा कशातच सहभाग नाही, ज्याचा कशात संबंधच नाही, मनाची ताकद उत्पन्न पडते, आत्म्याची ताकद उत्पन्न कमी पडते असं आपण म्हणतच नाही. पण क्लेश मात्र आपण म्हणतो की आत्म्याला क्लेश झाला. म्हणजेच काय झालं तर देहामधली ऊर्जित अवस्था तुमची कमी पडली आणि आपलं मन इतकं भारित आहे की आपण एखादी गोष्ट जर आपल्या अवचेतन मनाला सांगितली, त्याला पटवून दिली, ज्याचा अर्थ असा की एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्ही सारखं मनाने गुंतत राहिलात तर ती गोष्ट तुमच्या जीवनात घडल्याशिवाय राहत नाही. ज्याला आपण म्हणतो की नामस्मरण सुद्धा सांगितलेलं कशासाठी सांगितलेलं आहे. नामस्मरणाचा अर्थच लोकांना काही वेळा कळत नाही की नामस्मरण म्हणजे काय. श्रीरामाचं नामस्मरण गोंदवलेकर महाराजांनी करायला सांगितलंय. कारण जेव्हा तुम्ही नाम घेता, रामाचं नाम घेतल्यानंतर फक्त श्रीराम म्हणून होत नाही, रामाचं जीवन कसं होतं हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. ते आठवा म्हणजे नाम आपोआप मुखात येईल. भगवद्गीता म्हटलं तर कोणाला सांगायला लागत नाही, महाभारत डोळ्यासमोर येत नाही, युद्ध अर्जुन आणि श्रीकृष्णच डोळ्यासमोर येतो. पण मग हे का घडलं हे कळण्यासाठी नुसतं भगवद्गीता म्हटलं तर असं त्याच्यामध्ये उपदेश असा होत नाही. युद्धजन्य अवस्था ही डोळ्यासमोर आणणं गरजेचं आहे. हा संन्यास आहे. संन्यासाचा एक गहन अर्थ असा आहे की मी भगवद्गीतेचा अभ्यास करतोय म्हणजे काय करतोय, मी संन्यास मार्गाला लागलोय. कारण ह्याच्यातनं मला कळणार आहे की मी काय घ्यायचं आणि काय सोडायचं आहे. आणि मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतोय, तू विचार कर आणि तुझ्या मनाला सारखं सांगू नकोस हे माझे आप्त आहेत, हे माझे जवळचे आहेत, हे अमुक आहेत, ते तमुक आहेत. नाही, इथं कर्ण आणि अर्जुन म्हणून तर सर्वश्रेष्ठमध्ये जे मोडलं जायचं, भगवान श्रीकृष्ण कायम म्हणाले अर्जुन सखा होता, पण कर्ण आणि अर्जुनाची तुलना नव्हती. कर्ण दानशूर होता, पण मनाची अवस्था कर्णाची उत्तम होती. म्हणून तो लढाईला जोपर्यंत भीष्माचार्य भूमीवरती होते, लढत होते, तोपर्यंत असं ठरलेलं होतं की तोपर्यंत कर्ण लढणार नाही. म्हणजे हे जर आपण वाचलं तर ही सर्वसाधारणपणे किती सोपी गोष्ट आहे, पण संयम ह्याच्यामध्ये लक्षात येतो.
बाहेर युद्ध चालू आहे, ज्या मित्रांनी मला राज्य बहाल केलं, मान सन्मान दिला, कर्णाने जीवनामध्ये काही मागूनच घेतलं नाही. हे कर्णाचं वैशिष्ट्य होतं की त्यांनी काही मागितलंच नाही, पण जे मिळालं ते त्यांनी आनंदाने स्वीकारलं आणि त्याच्यासाठी तो शेवटपर्यंत शब्द ठेवून वागला. हे कर्ण आणि अर्जुनामध्ये सगळ्यात मोठा भेद आहे, फरक आहे. म्हणून तिथं एवढा मोठा संयम. युद्ध चालू आहे, एका माणसाच्या सांगण्यावरनं, म्हणजे अपमानित करून. आपण संन्यास योग बघताना हा अभ्यासूनच अभ्यास करायला पाहिजे की किती त्याचा अपमान केला असेल. कौरवांमधला सर्वोत्कृष्ट धनुर्धर, सर्वोत्कृष्ट योद्धा एका अपमानामुळं, एका माणसाच्या मान सन्मान देण्यामुळं त्याला आतमध्ये शिबिरामध्ये बसायला लागतं, युद्ध ऐकावं लागतं आणि जे होणारा ऱ्हास पाहावा लागतो. याच्यासारखं एखाद्या योद्ध्याच्या आयुष्यात दुर्दैव नाही. पण संयम म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण म्हणजे तेव्हाचा कर्ण होता. आणि याच संयमापायी त्यांनी गुरु गमावलेला होता. तेही मागं गोष्टीत सांगितलं होतं की परशुरामांनी त्याला शाप दिला होता की जेव्हा गंभीर वेळ येईल तेव्हा तू विद्याच विसरशील. म्हणून सर्वश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कायम सांगितलं सर्वश्रेष्ठ का आहे. आणि तेव्हा तोपर्यंत अर्जुनाला ही मनाची अवस्था त्याची नीट करण्याचं काम भगवान श्रीकृष्ण करत होते. नीट सांगड लक्षात घ्या, भगवंताचा फेरा लक्षात घ्या. अर्जुन ढासळलेला आहे, हातातनं गांडीव पडलेला आहे आणि तेव्हा डोळ्यासमोर आला. जर तिथं समोर कर्ण असता तर काय केलं असतं. मग करता करविता कोण होता? तो भगवंत होता, जो मनाचा कारक आहे, जो प्रत्येक व्यक्तीचं मनाचं साम्राज्याचा अधिपती आहे. अशानी वैचारिकता उत्पन्न केली की हा जोपर्यंत जिवंत आहे, हा जोपर्यंत लढतोय तोपर्यंत ह्याला आत घेऊ नका. हे भगवान श्रीकृष्णाला माहिती होतं. ही केवढी मोठी रणनीती होती की ह्याला जर आणलं तर अर्जुन संपेल आणि कर्णाशी लढण्यासाठी ह्याला अगोदर उभं करणं गरजेचं आहे. हा आपण भगवद्गीता वाचताना विचार करत नाही की कर्णच पहिल्या दिवशी आला असतं तर काय झालं असतं. आणि असा हा गर्भगडीत झालेला अर्जुन असता तर कर्णाच्या मुखातनं ह्याचं किती अपमान झाला असता. हा कधी आपण एक विरुद्ध अर्थाने जाऊन विचार करत नाही. जे भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला मनाच्या द्वारे अर्जुनाला सांगायचा प्रयत्न करत असतात की हे पार्था, मनाला जे तू सांगतोस ना ते मन ऐकतं आणि त्याप्रमाणे काम करतं. आणि ते करतंच की ज्याच्यावरती सध्याच्या सायन्समध्ये अभ्यास चालू आहे, चेतन मन, अवचेतन मन आणि अचेतन मन. याच्यावरती आत्ता पैसा कमवणं चालू आहे. पण हे भगवंताने सांगितलेलं आहे. आपण रोज सकाळी उठलं की आपल्या मनाला कधी असं म्हणत नाही. देवाची प्रार्थना आपण करत असतो. महाराज, स्वामी, अजून काही आपल्या कुलदैवतेचं आपल्या आईवडिलांचं स्मरण करतो की आजचा दिवस तुझ्यामुळे मी पाहिला भगवंता आणि आता मी माझ्या दिवसाची सुरुवात करत आहे. 10% तरी लोक करत असतात. पण हे करताना आपण त्या अनुषंगाने वागतो का हे पण पाहणं गरजेचं आहे. मग उठल्या उठल्या माझं अमुक आज दिवसाचं हे काम होईल का, हे जेव्हा तुम्ही मनाला सांगता तेव्हा ती गोष्ट आपल्या मनामध्ये स्थित होते. जी अर्जुनाच्या मनामध्ये स्थित झालेली आहे की मी लढूच शकणार नाही आणि मग त्याला उभं करायचं आहे. मग हे उभं करण्यासाठी अगोदर त्याला पटवून द्यायला पाहिजे. मग सर्वसामान्य मनुष्याला जीवनामध्ये जो अर्जुन आहे तो कुठल्या तरी परिस्थितीने ढासळलेला आहे. त्यांनी कशी वैचारिकता बाळगावी किंवा कुठल्या पद्धतीने विचार करावा हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे. ते
लेकी बोले सुने लागे, तसं ते आपल्यासाठी आहे की आपण जीवनामध्ये अर्जुन आहोत आणि आपली ही जीवनातली अवस्था आहे आणि आपल्याला ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. म्हणजे तू विचार उत्तम कर. एक आत्ता 5-6 दिवसापूर्वी झाल्याचा एक किस्सा, एक ओळखीचे आहेत, ते रोज आल्यानंतर म्हणायचे की अरे काय व्यवसायात चालत नाही, पैसेच नाहीत, व्यवसायात चालत नाही, काम कमी आहे, पैसेच नाहीत. आणि असं झालं की दुर्दैवाने त्यांच्या घरी चोरी झाली, जे होते ते पैसे गेले. ही सर्वसामान्य घटना आहे. पण लक्षात घ्या, आपलं जेव्हा मनावरती ताबा होतो आणि मन आपल्याप्रमाणे वागायला सुरुवात करतं, तेव्हा ती गोष्ट मन ती घडवून आणतं. की जर असून म्हणजे बघा, आपल्या बँकेत पैसे आहेत, पण ते आपण असं म्हणू शकतो का की माझ्या बँकेमध्ये 10 लाख रुपये, तर मी ते अमुक अमुक किराणा माल घेणार आहे, अमुक गाडी घेणार आहे, अमुक घर घेणार आहे. तेव्हा सांगता येत नाही, कारण ते परिस्थितीजन्य गोष्टी असतात, तेव्हा आपल्याला सांगता येत नाहीत. पण जर आपण म्हटलं की नाही ते माझ्याकडे नाहीच आहे, बऱ्याच जणांची का सांगतो आहे, कारण हे आपल्या मनाशी निगडीत आहे. एका म्हणजे स्वप्नवत अवस्था भगवंतांनी जेव्हा सांगितले अर्जुनाला की मी असं जग निर्माण केलेलं आहे की मनुष्याला वास्तवात मिळालं नाही तरी स्वप्नवत अवस्थेमध्ये मी त्याला देतोच. पण ती स्वप्नवत अवस्था सुद्धा त्यांनी सुखाने आनंदाने स्वीकारली पाहिजे आणि त्याची मजा घेतली पाहिजे. जर ती घेतली नाही तर ती व्यक्ती स्वतःच्या मनाचा कमजोरपणाची शिकार ठरू शकते. मग जसं आपण आपल्या मनाला सांगतो की ठीक आहे, आपण जर स्वप्नच बघितलं नाही की मी अमुक ठिकाणी याच्यामध्ये पंतप्रधान होईल, आपण म्हणतो काय वेडायच का, काही स्वप्न बघतोस, पण तुम्ही बघितलंच नाही, तिथंच स्वतःच्या मनाला तुम्ही खोडून पाडता. आणि ह्याच्यावरती बरेच आपल्या इतिहासामध्ये दाखले आहेत की फक्त विचार केला. एक गोष्ट मध्ये सांगितली होती, 1-2 मिनिटात ती पण सांगतो की 5 गावांमध्ये दुष्काळ पडलेला असतो आणि त्या 5 गावांमध्ये दुष्काळ पाऊसच पडत नसतो आणि त्या पाऊस न पडण्यामुळे सगळी 5ही गावं हतबल झालेली असतात की काय करायचं. तेव्हा एक कळतं की एका बाजूच्या शहरामध्ये एक जण महाराज आहेत, ते काही यज्ञ करतात, ते केलं की तो माणूस त्या गावात येईपर्यंत पाऊस पडायला सुरुवात होते. असं या 5ही गावातल्या लोकांना कळतं. त्यातले मुखिया म्हणतात की चला आपण जाऊ आणि आपणही तो यज्ञ करू, म्हणजे आपल्या गावाला जी अवकाळा लागलेली आहे पाण्याची ती संपेल. आणि 5ही जणं जातात आणि ते 5ही जणं जेव्हा त्या यज्ञाच्या पूजेला बसतात तेव्हा त्या जे महाराज असतात त्यांचं लक्ष एकाच मुखियाकडे जातं आणि ते त्यांच्याकडे बघतात. आणि जेव्हा यज्ञ होतो, जेव्हा निरोप घेऊन गावाला जायला हे सगळे निघतात, कारण असं झालेलं असतं की आता यज्ञ झाला आहे म्हणजे गावामध्ये पाऊस नक्की पडणार, कारण त्याच्यासाठी जी प्रसिद्धी असते. तेव्हा तो मुखियांमध्ये सगळ्यांना त्या 5ही जणांना तो महाराज ते थांबवतात आणि सांगतात फक्त यांच्या गावातच पाऊस पडेल. बाकीचे म्हणतात आम्ही पण बसलोय पूजेला, आम्ही पण तेच केलं जे यांनी केलं, सगळं केलं. ते म्हणतात हाच एकटा फक्त छत्री घेऊन आला होता, बाकी तुम्ही नाही आणलीत, कारण तुम्हाला मनामध्ये साशंकता आहे की यज्ञ केल्यावरती पाऊस पडेल का नाही, पण ह्याला खात्री आहे की पाऊस पडणार आणि मी भिजीन, म्हणून हा येतानाच छत्री घेऊन आला. ह्याला म्हणतात मनाची ताकद. आणि तो जेव्हा गावात जातो तेव्हा खरंच त्याच्या गावामध्ये पाऊस पडायला सुरुवात होते. मन असंच काम करतं. भगवंत अर्जुनाला सांगतायत की मनाचा दुबळेपणा पार्था सोडून दे. इंद्रियांनी ठरवून दिलेलं, देहाने ठरवून दिलेलं लढणारा तू नाहीस, हे तू लक्षात घे. तुझं शरीर, त्याच्यावरती जो संस्कार झालेला आहे हा सैनिकी संस्कार आहे, हा क्षत्रिय संस्कार आहे आणि ह्याचं काम लढायचं आहे. ह्याचा मनाचा आणि बुद्धीचा संबंधच येत नाही. तू मन, बुद्धी आणि शरीर ह्याची सांगड घालत बसलायस आणि तिघांना एकत्र करून ठेवलंयस, त्याच्यामुळे तुझी मानसिक अवस्था उत्पन्न झाली आहे. एवढा स्थितप्रज्ञ असताना तुझ्या लक्षात द्यायला पाहिजे की मन आणि बुद्धी जर वेगळं केलं तर तू सहज लढू शकशील आणि ते लढ. म्हणून या भगवंतांनी इथं ह्या मनाच्या तिन्ही अवस्थेंचा
फोड ही अर्जुनाला करून सांगितलेली आहे. आणि देताना दानी, जसं आपण परत त्या विषयावरती येऊ की करणारा तिथं आतमध्ये का ठेवलं होतं, तर संयमासाठी ठेवलं होतं. कारण भगवंताला माहिती होतं की हा मनाने कमकुवत आहे. मग जर भगवंत त्या अर्जुनाची मनाची अवस्था, जो स्थितप्रज्ञ हुशार सगळं असून समजू शकतो, तर आपल्या सर्व, जसं आपण म्हणतो की या झाडाचं प्रत्येक पान या भगवंताच्या इच्छेशिवाय हालत नाही, तर आपल्या मनाची अवस्था सुद्धा भगवंत नक्कीच समजू शकतो. मग ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. मग संन्यास योगमध्ये आपण सोडताना आपण काय सोडायचं आहे, की आपण काय सोडलं पाहिजे. एखादा भिकारी रस्त्यावरती कोपऱ्यामध्ये भीक मागत राहतो. एखादी गाडी येते, त्याला भीक देते, आणि तो भीक बघतो किती दिलेली आहे, आणि त्याला जेव्हा एखादी मोठी नोट मिळते तर त्याला तो धक्का बसतो, त्याला आनंद होत नाही. कारण त्याला माहिती असतं की आपली उंची किती आहे. मग भगवंतानी इथं प्रत्येकाची उंची ठरवून दिलेली आहे की तुझ्या जीवनामध्ये, तुझ्या नशिबामध्ये किती तुला मिळणार आहे, हे त्याचा हिशोब त्यांनी अगोदरच केलेला आहे. तुम्हाला फक्त त्याच्यावरती चालायचं आहे. मग हा विचार प्रत्येक व्यक्तीने जर केला तर जीवन सुसह्य आणि सुलभ होणार आहे. आणि मग इथं भगवंताला अर्जुन प्रश्न विचारतो की हे केशवा, तू जे सांगतोयस मनाची अवस्था, पण या दोन अवस्थाचा उत्पन्न करण्याचा तुला गरजच काय. तू एकच अवस्था का नाही उत्पन्न करत, चांगल्याबरोबर वाईट अवस्था का उत्पन्न करतोस. जर एकच केलीस तर आम्हाला त्याच्यामध्ये दोन्हीमधनं काय निवडायचं याची गरजच लागणार नाही, कारण तू मनाचा कारक आहेस. याचा अर्थ तू आमच्या मनाशी खेळतोयस. मग भगवंतानी इथं त्याच्यात सांगितलेलं आहे की बुद्धिमत्ता किंवा बुद्धिवंत मनुष्य हा त्याच्या बुद्धीने वागतो का नाही वागत याची परीक्षा घेणारा कोणतरी पाहिजे, तो गुरु असतो. प्रमाण देणारा कोण आहे. मनुष्य जीवनामध्ये तुम्ही नुसतं शिक्षण करत राहिलात आणि जर तुम्हाला प्रमाणच मिळालं नाही की तुम्ही हुशार आहात का ढ आहात, जर सगळेच हुशार निघाले तर कसं व्हायचं. मनुष्य सगळेच जर या पृथ्वी तलावरचे IAS ऑफिसर झाले, कशासाठी होतात. कारण त्या IAS ऑफिसर झाल्यानंतरचं ज्या काही गोष्टी त्याला मिळत असतात किंवा मिळणार असतात, त्याचं स्वप्न तो जेव्हा शिकायला सुरुवात करतो तेव्हाच पाहतो, आणि जेव्हा तो होतो तेव्हा ते उपभोगतो. मग त्याच्याबरोबर त्या चांगल्या आणि वाईट गोष्टी जर दिल्या नाही तर सर्वसामान्य मनुष्य जीवन जगू शकणार नाही. तुझा प्रश्नच चुकीचा आहे पार्था. जर तुला सांगितलंच नाही की तुझ्या या षडरिपूंवरती जर तू फक्त चांगल्याच गोष्टी सांगितल्या की वासना ही उत्तमच काम करते, नवीन उत्पत्ती करते, तर तू त्या वासनेमध्ये अडकून राहशील. त्याच्यासाठी सांगणं हेही गरजेचं आहे की ती वासना अति झाली, मग ती खायची असो किंवा शारीरिक असो, त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट सांगताना चांगलं आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी मनुष्य जीवनामध्ये समोर मांडणं गरजेचं असतं. पण अनुषंगाने आणि वैचारिकता ही त्या प्रत्येक माणसाच्या मनाची अवस्था असते, जो ती निवडत असतो. समोर असलेला पदार्थ मला शारीरिक त्रास देणार आहे की नाही हे त्या माणसाला माहिती असतं, तरी तो जर तो खात असेल तर याचा अर्थ त्याचा त्या मनावरचा ताबा नाही. आणि ही गोष्ट आपल्याला अवचेतन मनामध्ये तुम्ही सुप्त अवस्थेमध्ये ठेवलेली असते. आपण प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये रोज जी आपण स्वप्न बघत असतो, ज्या गोष्टी आपण ठरवतो की मी आता इथं आलोय की इथनं 10 नंतर घरी गेल्यानंतर अमुक काम करणार आहे, तमुक काम करणार आहे, इकडं जाणार आहे, तिकडं जाणार आहे, हे आपण विचारांनी आधी आलेला असतो. तुमच्या अवचेतन मनामध्ये तुम्ही अगोदरच तो संदेश सिग्नल दिलेला असतो की मला इथं जायचं आहे, आणि ते अवचेतन मन त्याच्यावरती काम करत असतं आणि ते सांगत असतं की तुला 10 वाजता घरी जायचं आहे, तुझ्याकडं अमुक गोष्ट येणार आहे. मग ही अवस्था युद्धभूमीमध्ये सुद्धा अशीच घडत असते.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की तू वेळेमध्ये मी काय जे सांगतोय ते जर तू लक्षात आलं नाहीस आणि नंतर जर वेळ निघून गेली तर समोरची व्यक्ती तुला सावध केल्याशिवाय राहणार नाही. आणि भगवद्गीतेमध्ये किंवा महाभारतामध्ये भीष्माचार्य हे एकमेव योद्धा असे होते की अख्ख्या पांडव सेनेला पराभूत करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. आणि हे सर्व माहीत असताना या मनाची सर्व अवस्था सगळ्यांची उत्तम असताना सुद्धा, सर्व योद्धा असताना सुद्धा भगवंताला सुद्धा त्या शिखंडीची मदत घ्यायला लागली. म्हणजे जीवनामध्ये आपण सर्वसामान्य जीवन जगताना प्रत्येक गोष्ट तुम्ही कितीही बलवान असा, बुद्धीने कितीही चातुर्यवान असा, कुठंतरी आपण कमजोर पडू अशी ताकद ह्या जगतामध्ये निर्मित आहे. हे प्रत्येक मनुष्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की भगवंत ती वेळ आली की तुम्हाला आरसा दाखवण्यासाठी ती ताकद तुमच्यासमोर उभी करतो, ज्याला आपण संकट म्हणतो. सगळ्यांना काय उगाच संकटात टाकत नाही तो. कोणाला संकटात टाकायचं हे सुद्धा तो बघूनच टाकतो. म्हणजे जो अगोदरच मेलेला आहे तर त्याला अजून मारून काय उपयोग आहे. पण ज्याला अहंकार झालेला आहे तो अहंकार कमी करण्यासाठी त्याला हा आरसा दाखवायलाच लागतो. आणि मग इथं भीष्माचार्यांचा तो आरसा अर्जुनाला दाखवला भगवान श्रीकृष्णाने. आत्ताच समजून घे, आत्ताच मनाची अवस्था काढून टाका, मनातनं काढून टाक. हे तुझे तातश्री आहेत, यांनी तुला खेळवलेलं आहे. कारण तुझ्या क्षत्रियाचा आणि ह्या त्यांनी खेळवण्याचा कुठल्याही प्रकारे संबंध नाही. तू एक योद्धा म्हणून आलेला आहेस. आज आपण जसं सीमेवर म्हणतो की त्याला माहीतच नसतं ह्याचं आडनाव काय आहे, हा कुठल्या जातीचा आहे, त्याला एवढंच माहिती असतं हा समोरचा शत्रू आहे, आणि समोरच्याला माहिती असतं हा समोरचा शत्रू आहे. म्हणजे तुम्ही फक्त अंगानी म्हणजे बाहेरच्या देहानी हे युद्ध लढत असता. तिथं मन आणि बुद्धी काम करत नाही. कारण त्याच्यावरती ताबा हा तो कमांडर किंवा जो सांगत असतो तो वरचा साहेब ठेवतो. हा माणूस विचार करतो का की समोरचा प्रेमळ आहे, त्याला मुलं आहेत, की तो किती चांगला वागतोय, त्याला एवढंच माहिती असतं मला आदेश मिळालेला आहे आणि त्याला गोळी घालणं हे माझं काम आहे. म्हणजे शारीरिक कृती करणं हे काम आहे. मग इथं भगवंत अर्जुना सांगतायत की जर मी तुला सांगतोय की तू युद्ध करणं हे तुझं काम आहे, ज्याच्या तयारीने तू इथं आलेला आहेस ते आता तू टाळत आहेस, ह्याचा अर्थ असा झाला की तू मनाने खचलेला आहेस. मग तुझं मन ते खणखर कर. आणि ही अवस्था इथं चालू असताना इथं अजून एक मुद्दा म्हणून उल्लेख करायचा असा वाटतो, तो म्हणजे कर्णाचा. की प्रत्येक युद्धभूमीवरची अवस्था हा कर्ण पण लक्ष ठेवून होता. आपण जसं भगवद्गीता कोणी ऐकली, किती जणांनी ऐकली ह्याच्यातच आपल्याला अप्रूप वाटतं. सांगितली कोणी, त्यांनी ऐकली किती जणांनी, आपणही ऐकतोच आहे ना. मग ऐकली कोणी कोणी, तेव्हा काही नव्हती का माणसं? भीष्माचार्य असो, द्रोणाचार्य असो, हे बुद्धिवान माणसं होती, मूर्ख नव्हती. की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश भला तो 20 मिनिटाचा करत असे ना, पण जेव्हा तुम्ही युद्धभूमीवरती येता, जेव्हा युद्ध चालू होतं, जेव्हा शंख फुंकला जातो, जेव्हा गोष्टी घडायला सुरुवात होतात, तेव्हा जी थांबली जाते आणि जेव्हा या प्रकारचं समोरच्याला ज्ञान दिलं जातं, ती युद्धभूमी म्हणावी का काय म्हणावं? समोरचे का थांबले? अर्जुन एकटाच योद्धा होता का? पांडवांमध्ये किती, पांडवांव्यतिरिक्त त्यांचं सैन्य पण होतं. मग अर्जुन तिथं सेनापती होता का? लक्षात घ्या, आपण संन्यास योगाचा अभ्यास करतो, हे सगळे रिपू आहेत आपल्या बाजूला. युद्धभूमीवरचा प्रसंग डोळ्यासमोर आम्हा. दृष्टद्युम्न जो सेनापती होता तो सेनापती होता, तो अधिकार घेणारा होता. कोणी लढायचं आणि कधी युद्ध चालू करायचं अधिकार तो ठरवणारा होता. मी इथं अर्जुनाचं महत्त्व आलंच कुठे? मग अर्जुन कोण आहे?
तर अर्जुन मन आहे. मग प्रत्येकाच्या मनाची अवस्था ही अर्जुनासारखी आहे की जीवनातल्या युद्धामध्ये तुम्ही गळून पडता, छोट्या छोट्या प्रसंगामध्ये आपलं समजता, कसं करू काय करू, ही अवस्था जीवनामध्ये येऊ नये म्हणून भगवंतांनी गीता सांगितलेली आहे. आणि या गीतेमध्ये प्रेमभाव त्यांनी सांगितलेला नाहीये कुठं. तुमचं कर्तव्य काय आहे, तुमचं कर्म काय आहे एवढंच सांगितलेलं आहे. ही कर्मफळ हे सर्वश्रेष्ठ आहे एवढंच सांगितलेलं आहे की ते मनुष्याला जीवन जगताना आपण पालन त्याचं केलंच पाहिजे. मी मुलगा आहे, मुलाचं पालन केलं पाहिजे. वडील झालं तर वडिलांचं पालन केलं पाहिजे. आणि आजोबा होईन तेव्हा आजोबा या शब्दाचं पालन केलं पाहिजे. आणि वेळ आलं की या प्रसंगातनं, या भूमिकेतनं मी मोकळं पण व्हायला पाहिजे. इथं श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, अरे राजा, तू देह जर तुझा मोकळा झाला तर तुझं मन आणि बुद्धी अरे कार्यान्वित आहे. सावरकरांनी म्हणून त्रास झाला नाही सावरकरांना. आणि मग शेवटी इतकं झालं की ज्या जेलरनी त्रास दिला, तो बारी म्हणून जेलर होता, तो आजारी पडला यांना त्रास देऊन देऊन. आणि त्यांनी सावरकरांना सांगितलं, त्याला कळलं मनुष्य जेव्हा एकांतवासात जातो तेव्हा केलेलं त्रागा झालेला आपण दुसऱ्याला दिलेला त्रास हा मनुष्याला आठवत राहतो. ही भगवंतानी आपल्याला दिलेला आत्मक्लेश आहे. आणि मग त्याला आठवत राहिलं की अरे मी या निरपराध माणसाला कारण नसताना त्रास दिलेला आहे आणि त्याचं कर्माचं फळ आता मी भोगतोय आणि मी आजारी आहे. आता त्या कर्माचं फळ जाऊन त्याच माणसाची माफी मागितली पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की सावरकरांना माझ्याकडे घेऊन या. आणि सावरकरांनी मोठ्या आस्थेने त्याची विचारपूस केली आणि त्याला समजवलं की अरे तुझी चूकच नाही झालेली. तुला तुझ्या सरकारने जसं वागायचं सांगितलं तसाच तू वागलास. त्याच्यात तुझी चूक ती काय मला सांगा. याचा अर्थ काय होतो. हात न उघडता याला तोंडात मारणं म्हणतात. तिथं सावरकर चिडले का की तू मला कामाला लावलंस, माझ्याकडनं बैलासारखं काम करून घेतलंस, माझ्यावरती जे अत्याचार केलेस हे सावरकरांनी तिथं सांगितलं का की तू केलंयस. सावरकरांना संधी होती ऐकवण्याची. बघ तुझ्या कर्माची फळं, तुला असंच कर्माचं फळ मिळणार कारण तू मला त्रास दिला आहे. पण सावरकरांनी ते बोलले नाहीत. कारण मनावरती आणि बुद्धीवरती ज्या मनुष्याचा उत्तम ताबा असतो त्याला ह्या शारीरिक गोष्टी करणं गरजेचं नसतं. कारण त्याच्या मनातनं आणि शरीरातनं उत्पन्न होणाऱ्या चैतन्यमय कंपनांनी तो जगत असतो. त्याला बोलायला लागत नाही. त्याची उपस्थिती हीच सर्व काही असते. जंगलातल्या राजाची उपस्थिती, सिंहाची उपस्थिती ही त्याला डरकाळी फोडायला लागत नाही, गर्जना करायला लागत नाही. त्याची उपस्थिती याचा अर्थच असा झाला की सर्व ह्याच्या पायी आहे आता. मग हे अर्जुना, मनाची अवस्था तू अशी जर करून घेतलीस तर तू कसं युद्ध लढणार. हे जे आत्ता तुझे तात वगैरे आहे, जे तुझे नातेवाईक आहेत, हे तू आत्ता ढासळला आहे, गांडीव हातातनं गळून पडलंय, तोपर्यंत तग धरून आहे. पण तुला मारायला जो टाकला आहे, ज्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे की फक्त मी ह्याच्याशीच लढणार, तो अजून आतमध्ये आहे. तो जर इथं समोर असतं तर काय झालं असतं. उठ, तू समजून घे. तुझा क्षत्रिय धर्म आहे. तू तुझ्या मनाच्या देहाच्या विरुद्ध वागतोयस. तुला कळत नाही आहे का हे. तू एवढा बुद्धू आहेस का की तुला एवढी गोष्ट कळू नाही आहे. तुझ्या बुद्धीत हा भर पडत नाही आहे का की आपण एका सैन्याचे सैनिक आहोत. आपल्यावरती एवढे जीव अवलंबून आहेत, तुझ्याकडनंही लढणारे आहेत, प्राणी मात्र आहेत. यांना तुझ्या एका मनाच्या अस्वस्थतेमुळे किती त्रास होणार आणि भोगायला लागणारे. अर्थ असा की मनुष्यानी स्वार्थी जीवन स्वतःच्या जीवनात जगता कामा नये. आपण मनुष्य जीवन जगताना जेव्हा जगत असतो तेव्हा इतर लोकांचाही आपण विचार करणं सर्वसामान्य जगतामध्ये गरजेचं आहे. हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ह्या योगामार्फत सांगत आहेत की सर्व सोडून दे अर्जुना, सर्व सोडून दे. हे विचार सोडून दे. तू एकटा नाही आहेस, हे तुझ्याबरोबर आहेत. आणि त्यांची तू हे कर. तुझं एकट्याचं काय घेऊन बसलास. एवढा बुद्धिवान आहेस, अरे तू बुद्धीतनं सटकून जाशील.
तू संन्यास घेऊन जाशील, तू जंगलात जाशील आणि भीक मागशील, पण अरे भीक मागणं सुद्धा हे कर्मच आहे. म्हणजे तुला कर्म हे करायलाच लागणार आहे ना. मग असं वाईट कर्म का करतोस? उत्तम कर्म कर की ज्याने तुला स्वर्ग प्राप्ती होईल, लोक तुला चांगल्याने ओळखतील, माझा राजा म्हणून ओळखतील. आणि तू एवढा शूर आहेसच की तुला कळलंच पाहिजे, तू एवढा प्रचंड मोठा योद्धा आहेस, एवढ्या जणांना हरवलेला आहेस, महादेवाला तू पराभूत केलेला आहेस, हे तू विसरतोयस. अर्थ असा की सर्वसामान्य जीवन जगताना मनुष्याला कळलं पाहिजे की माझी या जगतामध्ये जगताना मी किती गणकर आहे. मनुष्य जर सर्वसामान्य जीवन जगताना जर स्वतःचं स्वत्वच विसरला तर मनुष्य जीवन जगू शकत नाही किंवा जगणार नाही. हे आजच्या जीवनातलं सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपल्याला तो अर्जुन व्हायचा आहे की जो सर्व तऱ्हेने शिकलेला आहे, सगळं ज्ञान प्राप्त आहे, पण मनाची अवस्था ढासळलेला व्हायचा नाहीये. तो बुद्धिवान व्हायचा आहे, ज्याच्याबरोबर भगवंत आहे. मग इथं जे अर्जुनाला भगवंत सांगतात की ह्या सर्व गोष्टी असताना तुझं अस्तित्व काहीच नाही, तू का स्वार्थी झालायस? याचा अर्थ तू स्वतः कुठल्या तरी रिपूंच्या पाठीमागं अडकलेला आहेस, मनाला अडकलेला आहेस. हा आत्मक्लेश तुझा खोटा आहे. इस्टेटीसाठी असल्यासारखा आत्मक्लेश आहे आत्ताच्या जीवनामध्ये. आई वडिलांना विचारायचं नाही, पण इस्टेट असल्यानंतर विचारायचं. उपयोग काय त्याचा? अरे जो कामच करत नाही, त्याचं काही कामच नाहीये, ऊर्जा देणं एवढंच त्याचं काम आहे. आपल्या घरामध्ये येणारी ऊर्जा कुठनं येते? कोयना नगरमधनं आली, तो ट्रान्सफॉर्मर तिथं आहे, घरात शॉर्ट सर्किट झालं तर ते जळत नाही. तुमच्या घरातली उपकरणं जळतात, तशी तुमची वैचारिकता जर चुकली तर तुमचा देह संपणार आहे. पण तो परमात्म्याचा अंश आत्मा जो आपल्या देहामध्ये स्थित आहे, हा दुसरं घर शोधणार आहे, हे तू विसरतोयस. आणि मग अर्जुनाला तिथे कळतं की आपलं कुठेतरी वागणं चुकतंय, बुद्धिवंताप्रमाणे आपण विचार करायला पाहिजे. आणि मग तो बुद्धिवंताप्रमाणे श्रीकृष्णाला प्रश्न करतो की ठीक आहे केशव, तू म्हणतोयस तिथपर्यंत मला सगळं आता हे पटतंय की मी माझाच विचार करतो आहे, तर हे करता कामा नये. कारण मी एका राज्याचं प्रतिनिधित्व करतो, एका राज्याचं. माझ्याबरोबर हे 5ही दोष आहेत. 5 पांडव म्हणजे काय? आणि 5 पांडवांचे 5 दोष नाही, पांडव 6 होते. एक अदृश्य होता, तो म्हणजे कर्ण. पण जो अदृश्य होता तो ताकदवान होता आणि तो यांना भारी पडणारा होता, म्हणून भगवंताने त्याला अदृश्यच ठेवलं होतं. कारण जोपर्यंत हा ताकदवान होत नाही तोपर्यंत अदृश्य दृश्य परिस्थितीमध्ये येत नाही. इथे एक गोष्ट त्याच्यामध्ये सांगतो की मनाची ताकद कशी असावी. वास्तविक नंतर घडलेली घटना आहे, पण मनाची ताकद कशी असावी, मनुष्य आपण सर्वसामान्य जीवन जगताना कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे कर्ण होता. की जेव्हा युद्धात तो शेवटचा बाण जो आपण म्हणतो की अर्जुन त्याला मारतो, हृदयामध्ये मारतो बाण, आणि तो जखमी होतो. आणि श्रीकृष्ण बघतो की अरे आता सगळं कसं गेलं, कुंडलं काढून घेतली, अमुक गेलं तमुक गेलं, तरी हा जिवंत आहे, तरी ह्याचा जीव सुटत नाही. का सुटत नाहीये? आणि कृष्णाला कळतं की ह्याचं पुण्यच एवढं आहे, आणि हे पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत हा काही मरणार नाही. आणि जोपर्यंत हा जात नाही तोपर्यंत अर्जुनाचं महत्त्व काही नाही. कारण एखादा प्रतिस्पर्धी जेव्हा पराभूत पूर्ण तऱ्हेने होतो तेव्हाच ते मानलं जातं की हा जिंकला आहे. आणि श्रीकृष्णाला ती एक काळजीच होती की ह्याच्या शरीरामध्ये दुगदुगी राहणं म्हणजे ह्याला धोका आहे. आणि मग तो तिथं त्या कर्णापाशी जातो आणि त्याला कळतं याचं पुण्य शिल्लक आहे. तो कर्णाला म्हणतो की तुझ्याकडे मागायला आलोय. कर्ण म्हणतो आता सगळंच दिलं, आता काय मागणार? तो म्हणतो तुझं पुण्य मला दे, पुण्य दे. ब्राह्मण स्वरूपामध्ये जाऊन तो त्याला पुण्य मागतो. कर्ण हसतो आणि त्याला पुण्य देतो. ते पुण्य देताना त्याच्या हृदयामध्ये जिथं बाण लागलेला असतो तिथं तो हात ठेवतो आणि ते पुण्य देतो. असं आहे का? जिथं जखमी झालाय कुठंही हात ठेवून नुसता असा करून तसा करून तो देऊ शकला असता. हृदयावर हात ठेवतो,
हृदयापासनं मोकळं केलं. जीवनामध्ये सर्वसामान्य आपण जगताना भगवद्गीता ही जगाची असते. आपण कधी असा विचार करतो की आपल्या शर्टाला डाव्या हाताला खिसा का असतो? उजव्या हाताला खिसा नाही, ते डाव्या हाताला खिसा का असतो? कारण देताना आपला हात हृदयावरती जातो, हृदयापासनं आपण समोरच्याला देतो. म्हणून डाव्या हाताला शर्टाला डाव्या बाजूला खिसा असतो, उजव्या हाताला नसतो. कर्णाने हृदयापासनं त्याला दिलं आणि सांगितलं की मी ओळखलेलं आहे, तू श्रीकृष्ण आहेस. फक्त मला एकच आयुष्यात मागितलं नाही, पण मला पुढच्या जन्मीसुद्धा एवढा दानशूर बनव की माझी वृत्ती दानीच राहील. म्हणून कर्ण श्रेष्ठ होता आणि अर्जुन त्याच्यापुढं काहीही नव्हता. अर्जुन हे प्रतिमात्मक चिन्ह होतं, पण त्या प्रतिमात्मक चिन्हाची मागची जी पिन होती, जी धरून ठेवणारी होती, ते कर्ण होतं. आणि मग इथं भगवान श्रीकृष्णाला अर्जुन प्रश्न विचारतो की तू सांगितलंस हे ठीक आहे, पण आता मी युद्ध तयार करताना माझं मन खचलेलं मन आहे, अवचेतन मन आहे, चेतन मन आहे आणि सुप्त अवस्था आहे. याचा मनुष्याला जीवनामध्ये कसा उपयोग करून घेता येईल पार्था, हे तुला कळणं गरजेचं आहे. आणि अर्जुन त्याला प्रश्न विचारतोय, केशवा तू ह्याचं मला सांग की ही मनाची अवस्था, मनाचा खेळ हा कसा चालतो आणि माझ्या मनाचा, शरीराचा आणि बुद्धीचा मी योग कसा साधू? मला कसं कळेल की माझ्या मनाने आता शरीराचा योग साधायला पाहिजे किंवा देहाने बुद्धीचा योग साधायला पाहिजे? हे जर तू मला जर सांगितलंस तर माझ्या पटकन लक्षात येईल आणि मी युद्धाला कदाचित तयार होऊ शकेल. इथं अर्जुन भगवंताला सांगतो. तर भगवंत काय उत्तर देतो हे 16व्या श्लोकामधलं कर्मसन्यासो आपण पुढच्या रविवारी पाहू. श्रीराम.